आवश्यक. नमस्कार, मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर, महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे. एकूणच मान्सूनचा ट्रप किंवा मान्सूनचा आस हा आता मध्य प्रदेश, गुजरात, उत्तर प्रदेश आणि राजस्थानकडे सरकू लागला आहे. या भागामध्ये सध्या त्याचा प्रभाव निर्माण होतोय, परंतु महाराष्ट्राचा दक्षिणी भाग अगदी मुंबईपासून इकडे मराठवाड्यापासून अगदी विदर्भाचाही दक्षिणी भाग या ठिकाणी पाऊस थोडा कमी झाला आहे. परंतु पाऊस हा उत्तर महाराष्ट्र, उत्तर कोकण, उत्तर विदर्भ या ठिकाणी पावसाचं वातावरण आहे आणि त्यामुळे इतरही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस होतोय, परंतु तो झडीच्या स्वरूपाचा अत्यंत हलका. आणि मी तुम्हाला कालही सांगितलेलं आहे की मॉडेलमधले अंदाज हे अतिशय कमी पर्सेंटमध्ये जुळत आहेत. ज्या ठिकाणी अतिवृष्टी दाखवली जाते त्या ठिकाणी रिमझिम पाऊस होतोय आणि अपवादात्मक ठिकाणी वातावरण जुळलं तर चांगल्या प्रकारचा पाऊस देखील होतोय, परंतु याचं प्रमाण हे अगदी 30% वर नाही आहे. बंगालच्या उपसागरामध्ये तयार झालेलं कमी दाबाचं क्षेत्र हे अजून बंगालच्या उपसागराच्या उत्तरेला स्थिर आहे. त्याचा अजून भारतीय भूभागावर फारसा परिणाम झालेला नाही. आपण बघतो की मान्सूनने हलकीशी प्रगती आज 3 तारखेला केलेली आहे. आपण निरीक्षण करताना आपल्याला असं जाणवेल की या ठिकाणी फारसा प्रभाव नाही. 1 तारखेपासून 3 तारखेपर्यंत एकाच ठिकाणी मान्सून, इथे 2 तारखेपासून 3 तारखेपर्यंत एकाच ठिकाणी मान्सून, परंतु प्रगती ही या छोट्या भागामध्ये या ठिकाणी झालेली आहे, हे आपल्या लक्षात येईल. अवघ्या 2-3 दिवसामध्ये संपूर्ण भारतामध्ये मान्सून पोहोचलेला असेल. त्यामुळे मान्सूनच्या प्रगतीवर आता फार लक्ष केंद्रित करायची गरज नाही. हवामानामध्ये काही परिवर्तन होऊ लागली आहेत. आता आपल्याला माहिती आहे की जवळपास काल 33% पावसाची घट होती, आज ती 31% वर आलेली आहे. म्हणजे त्यामुळे 2% सुधारणा झालेली आहे. संपूर्ण भारताची परिस्थिती बघता मान्सून संपूर्ण भारतात जेव्हा व्यापतो तेव्हा हे पर्सेंटेज सुधारण्याची शक्यता खूप अधिक असते, कारण भारतामध्ये कुठे ना कुठे चांगल्या प्रकारचा पाऊस पडत असतो आणि त्यामुळे हे पर्सेंटेज सुधारतं. तसाच पाऊस कुठे झाला हे आपण दररोज बघत असतो. या ठिकाणी आपण बघतो की हा जो भाग आहे हा बराच मोठा भाग आहे महाराष्ट्राचा आणि या ठिकाणी पाऊस कमी होतोय. बाकी कोकणामध्ये पाऊस होतोय, घाट माथ्यावर पाऊस होतोय, विदर्भाच्या पूर्व भागामध्ये आणि खास करून संपूर्ण विदर्भामध्ये आणि मराठवाड्याच्या थोडं पूर्व आणि उत्तर भागामध्ये, उत्तर महाराष्ट्रामध्ये देखील फार खास पाऊस नाही, परंतु जळगाव जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी चांगल्या प्रकारचं पाऊसमान दाखवण्यात आलंय. म्हणजे एकूणच मी ज्या ठिकाणी पाऊस मार्क केलाय त्या ठिकाणी पावसाचं प्रमाण खूप कमी आहे आणि हा महाराष्ट्राचा खूप मोठा भाग आहे. भारताचा विचार केला तर राजस्थान आणि गुजरातचा पश्चिमी भाग आणि पंजाब तसंच उत्तरेकडे देखील म्हणजे जम्मू काश्मीर लेह लडाखमध्ये मान्सूनचे वारे जरी पोहोचले असले पावसाचं प्रमाण कमी आहे. पूर्व भारताची तीच परिस्थिती आहे. सुरुवातीला मान्सून जोपर्यंत भारतामध्ये प्रवेश करत नव्हता तोपर्यंत खूप चांगल्या प्रकारचं वातावरण पूर्व भारतामध्ये पावसाचं होतं. आता मात्र ते नाही. त्याच पद्धतीने आपण बघतो दक्षिण भारतामध्ये सर्वात आधी मान्सून आला, परंतु या ठिकाणी आता सध्या पाऊस होत नाही आणि हे संपूर्ण कमजोर मान्सूनचं लक्षण आहे. आपण जर महाराष्ट्राची स्थिती बघितली तर महाराष्ट्रामध्ये कोकणामध्ये 24% पाऊस काल दाखवला जात होता, तिथे 4%ची सुधारणा आहे. काल 51%ची घट आज 47% वर पोहोचली, म्हणजे या ठिकाणी सुद्धा 4%च्या सुधारणा आहे. 33% काल मराठवाड्यामध्ये घट दाखवली होती, ती आज 34% झाली, म्हणजे परिस्थिती या ठिकाणी फारशी सुधारलेली नाहीये. 22%ची घट विदर्भामध्ये होती, ती आज 17% वर पोहोचली, म्हणजे या ठिकाणी सुधारणा झाली आहे. एकूण 33% महाराष्ट्रामध्ये पावसाची घट दाखवण्यात आलेली होती, ती आता 29% वर आली, म्हणजे 71% पाऊस महाराष्ट्रात आतापर्यंत 3 जुलैपर्यंत पडलेला आहे. आपण जुलैच्या 3 तारखेला येऊन पोहोचलो आहोत. सध्या पाण्याची लेव्हल काय आहे ते आपल्याला बघायची आहे. मोठे पाणी प्रकल्पामध्ये आपण थोडक्यात बघणार आहोत, जास्त बघणार नाही. गेल्या वर्षी आपल्याला मोठ्या प्रकल्पांमध्ये 51% पाणीसाठा होता आजच्या तारखेला,
जो आता फक्त 23% आहे. त्यानंतर गेल्या वर्षी आपल्याला मध्यम प्रकल्पांमध्ये पाणीसाठा हा 42% होता, तो आता केवळ 32% आहे. गेल्या वर्षी लघु प्रकल्पांमध्ये पाणीसाठा 35% होता, तो सध्या फक्त 21% आहे. आणि आपण जर महाराष्ट्रातील सर्वसाधारण प्रकल्प जे आहेत, सर्व विभागातील, त्यातील पाण्यासाठी जर बघितला तर या ठिकाणी 48% गेल्या वर्षी पाणीसाठा होता, आता यावर्षी फक्त 24% पाणीसाठा आहे. म्हणजे आता 3 जुलैपर्यंत गेल्या वर्षीची तुलना जर केली तर पाणीसाठा हा निम्मा देखील नाही. याचा अर्थ असा होतो की आपण शेतात पाऊस कधी पडेल आणि पेरणी कधी होईल याविषयी जितका बारकाईने विचार करतो तेवढा आपण पाणीसाठ्यांकडे लक्ष दिलेलं नाही. परंतु जर पाणीसाठे भरले नाहीत तर आपल्याला पिण्याच्या, कारखान्यांच्या, शेताच्या या सर्व पाण्यांवर मोठा परिणाम होणार आहे. शिवाय वीज निर्मितीवर परिणाम होईल. अनेक बाबी आहेत ज्याच्यावर त्याचा खूप विपरीत परिणाम होणार आहे. त्यामुळे पाणीसाठे भरणं आवश्यक आहे, परंतु जुलैतही समाधानकारक पाऊस दिसत नाही. आपण सध्या जर या मॉडेलचा थोडक्यात अंदाज घेतला तर आपल्या लक्षात येईल की या ठिकाणी कमी दाबाचं क्षेत्र विकसित झालेलं आहे आणि ते कशा पद्धतीने पुढे सरकेल याविषयी आपण विचार करतो. तर सुरुवातीला आपण जेव्हा ही इमेज बघतो तेव्हा ते महाराष्ट्रावर येईल का, महाराष्ट्रावर त्याचा परिणाम होईल का, तर साधारणपणे आपल्याला असं दिसतं की 6 तारखेपर्यंत याचा महाराष्ट्राच्या काही भागावर परिणाम होईल. आपण एक धावता अंदाज ECMWF मॉडेलचा या व्हर्जनचा घेऊन जर बघितलं, साधारणपणे आपण एक 7 तारखेपर्यंतचा अंदाज घेतला तर आपल्याला लक्षात येईल महाराष्ट्रावर त्याचा कुठे आणि किती परिणाम होईल. तर आपण 8-9 तारखेपर्यंत साधारणपणे याला पुढे येऊ. तर 9 तारखेपर्यंत जरी आपण बघितलं तर महाराष्ट्राच्या खास करून उत्तरेकडे याचा प्रभाव आहे, मध्य प्रदेशच्या बाजूने. म्हणजे विदर्भातही फार प्रभाव नाही आहे. उत्तर महाराष्ट्र, खास करून कोकण किनारपट्टी आणि थोडा मराठवाड्याचा उत्तरेकडील भाग, मध्य महाराष्ट्राचा थोडा काही भाग, यामध्ये नाशिक जिल्ह्यामध्ये किंवा पालघर, ठाणे जिल्ह्यामध्ये याचा जास्त परिणाम होईल आणि त्याचबरोबर जळगाव जिल्ह्यातही परिणाम होईल असं दिसतंय. थोड्याफार प्रमाणात बुलढाणा, अकोला, जालना आणि छत्रपती संभाजीनगरच्या उत्तरेकडून देखील याचा परिणाम होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर नंदुरबार, धुळ्याचाही पेरणी संदर्भातला पावसाचा प्रश्न सुटेल असं दिसतंय. आता आपण एक आठवडाभराचा, तर आपण सकाळी 2 आठवड्याचा अंदाज बघत असतो. आता आपण 3 ते 10 जुलैपर्यंत जर अंदाज बघितला तर आता काय बदल झाला हवामानामध्ये, काय म्हणतंय CFS मॉडेल, तर हा जो पट्टा आहे मधला पर्जन्य छायेचा, हा स्पष्टपणे उघडीप दाखवण्यात आलेली आहे. म्हणजे पूर्ण उघडीप नाही, या ठिकाणी हलका, मध्यम, रिमझिम अशा स्वरूपाचा पाऊस होत राहील. परंतु या म्हणजे अहिल्यानगर, बीड, पुणे पूर्व, सातारा पूर्व, सांगली, सोलापूर, लातूर, धाराशिवपर्यंत याचा परिणाम आहे. त्यामुळे या ठिकाणी पाऊस कमीच आहे, परंतु कोकण किनारपट्टीला जोरदार पाऊस होईल. त्याचबरोबर विदर्भ आणि मराठवाड्याचा पूर्व भाग याही ठिकाणी जोरदार पाऊस होईल. उत्तर महाराष्ट्रात सामान्य पाऊसमान दाखवण्यात आलेला आहे. आणि एकापाठी एक 2 सिस्टम विकसित होऊ शकतात बंगालच्या उपसागरामध्ये. म्हणजे एकूणच बंगालच्या उपसागरात वातावरण पॉझिटिव्ह होत आहे आणि या ठिकाणी अरबी समुद्रातही वातावरण पॉझिटिव्ह होतं आहे आणि भारताच्या पहिल्यांदा मोठ्या भूभागावर पावसाचं प्रमाण वाढताना दाखवलं आहे. यापूर्वी हेच वातावरण केवळ महाराष्ट्रापुरतं मर्यादित दाखवलं जात होतं. न्यूमेरिकल प्रिडिक्शन JFS मॉडेलचा जो हा एक अंदाज असतो, यामध्ये आपल्याला काही बाबी लक्षात येतात. या ठिकाणी कमी दाबाचं क्षेत्र या मॉडेलने दाखवलं आहे. वाऱ्यांची स्थिती अशा पद्धतीने पुढे पुढे सरकते. आता मान्सून वरती सरकला आहे आणि मग याच दरम्यान या बाजूने देखील वारे वाढणार आहेत. आणि बऱ्याचदा बऱ्याच व्हॉट्सअप ग्रुपवर शेतकरी म्हणतात आमच्याकडे वारे वाढले आहेत आणि हे वारे का वाढले आहेत, तर या
सिस्टमकडे अरबी समुद्रातील वारे अतिशय गतिमान पद्धतीने जात आहेत आणि त्यामध्ये काही ठिकाणी बाष्प कमी आहे आणि सह्याद्रीच्या पर्वतरांगा ओलांडून ते आल्यानंतर त्याच्यात बाष्प कमी होतं आणि पर्यायाने अशा प्रकारचे हलके ढग आकाशातून निघून जाताना आपल्याला दिसतात आणि वाऱ्यांचं प्रमाणही वाढले, पावसाचं प्रमाण कमी आहे, असे काही अनुभव शेतकऱ्यांना येत आहेत. तरी देखील 4 तारखेला महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राच्या खास करून उत्तर भागामध्ये, मग विदर्भ असेल, उत्तर मराठवाडा असेल, उत्तर महाराष्ट्र असेल, उत्तर कोकण असेल, या भागात, मध्य महाराष्ट्राचाही उत्तरेकडील भाग, जे अहिल्यानगरचा आणि नाशिकचा, या ठिकाणी सुद्धा चांगला पाऊस होणार आहे. काय होतंय तर याचं जे क्षेत्र आहे ते 5 तारखेला अशा पद्धतीने वरती सरकतंय. या ठिकाणी कमी दाबाचा प्रभाव आहेच आहे, हे वारे आहेच आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील वाऱ्यांचं प्रमाण लगेच कमी होणार नाही, कारण अरबी समुद्रातील हे वारे सक्रिय राहणारच आहेत. परंतु होऊ शकतं बऱ्याच ठिकाणी पावसाचं प्रमाण देखील हलक्या मध्यम स्वरूपात राहील, मुसळधार पाऊस होईल, अतिवृष्टी होईल, या प्रकारच्या आम्ही बातम्या दिलेल्या आहेत. परंतु कुठल्याही मॉडेलला तशा प्रकारचं पाऊसमान देता आलेलं नाही. मान्सून देशामध्ये पुढे सरकला असला तरी तो सक्रिय झालेला नाही आहे आणि तो आपल्याला 6 तारखेपर्यंत चांगला सक्रिय होईल. हे कमी दाबाचं क्षेत्र अजून या ठिकाणाहून फार सरकताना दिसत नाही, परंतु त्याला पॅरलल या ठिकाणी एक कमी दाबाचं क्षेत्र आहे आणि यामध्ये अशा प्रकारचे एक ट्रप आहे आणि या कोण्यामध्ये आपल्याला पावसाचं प्रमाण दिसतंय. म्हणजे महाराष्ट्र हा 4, 5, 6, 7 तारखेला पाऊस बघणार आहे, परंतु तो पाऊस फार अति होईल, हे जे काही आमचे निकष आहेत ते मॉडेल त्याला सहकार्य करत नाही. ज्या पद्धतीने ECMWF मॉडेलमध्ये आज पाऊस दाखवला जातोय, एवढा जर पाऊस जर महाराष्ट्रात पडला तर नदी नाले एक होतील, तलावातलं पाणीक्षेत्र वाढेल, अशा स्वरूपाचा हा अंदाज आहे. कारण या ठिकाणी बंगालच्या उपसागरात असलेली कमी दाबाचं क्षेत्र आणि या भागावर गुजरातच्या दरम्यान असलेलं कमी दाबाचं क्षेत्र, यामध्ये अशी ट्रप आहे आणि याच्याकडे वारे खेचले जात आहेत. त्यामुळे अतिशय जबरदस्त अशा प्रकारचं पावसाळी वातावरण आहे आणि हे उद्या तयार होणार आहे महाराष्ट्रामध्ये. हे होऊन देखील जर विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र, कोकण पाऊस जर झाला नाही तर मात्र भविष्यात चिंता आपल्याला वाढणार आहे. 5 तारखेला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पाऊस दाखवण्यात येतोय आणि महाराष्ट्राचं वैशिष्ट्य बघा, या ठिकाणी कमी दाबाचं क्षेत्र आणि या ठिकाणी कमी दाबाचं क्षेत्र आणि यामध्ये महाराष्ट्र आहे. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये मुसळधार पाऊस होणं आवश्यकच. आत्ताच्या अंदाजानुसार महाराष्ट्रात मुसळधार पाऊस झालाच पाहिजे. आणि एक दुसरी गोष्ट, या ठिकाणी देखील एक कमी दाबाचं क्षेत्र आहे, त्यामुळे अशा पद्धतीने एक शृंखला आहे. आपण 6 तारखेलाही बघतो की महाराष्ट्राच्या काही भागामध्ये, म्हणजे हा सगळा भाग, अतिमुसळधार पाऊस होण्यासारखं वातावरण आहे. पूर्व विदर्भात वातावरण आहे, कारण 2 वेगवेगळ्या प्रकारच्या सिस्टम या ठिकाणी कार्यरत आहेत. मान्सूनचा आज जो आहे तो थोडा या भागामध्ये असल्यामुळे या भागातही मोठ्या प्रमाणात पाऊस पडतोय. आणखी पुढचा सविस्तर अंदाज आपण सकाळच्या व्हिडिओमध्ये बघूयात. एक कमी दाबाचं क्षेत्र आहे आणि या दिशेने अरबी समुद्रातून वारे खेचले जात आहेत आणि त्यामुळे महाराष्ट्रामध्ये वाऱ्यांचं प्रमाण, म्हणजे वाऱ्याचा प्रभाव वाढलेला आहे, स्पीड वाढलेलं आहे. त्यामुळे एवढे वारे आले कुठून, आणि यालाच एक पॅरलल अशा या ठिकाणी सुद्धा आहे एक कमी दाबाचं क्षेत्र आहे मध्य भारतावर आणि या दोन्ही क्षेत्रांकडे हे वारे खेचले जात आहेत. आपण उद्या आणि 5 तारखेला यामध्ये गती वाढण्याची शक्यता आहे, आणि त्यामुळे आपल्याला वाऱ्यांच्या स्थितीमध्ये थोडा बदल दिसतोय. या ठिकाणी आपण बघतो की एक हलकी चक्राकार स्थिती देखील तयार झालेली आहे आणि ही चक्राकार स्थिती मध्य भारतावर जायला जवळपास 8 तारीख उजाडणार आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील जे वारे आहेत
ते काही दिवस आपल्याला वाढलेले दिसतील. हे वारे काही ठिकाणी पाऊस देतील, तर काही ठिकाणी केवळ वाऱ्यांचा प्रभाव असेल. डोक्यावरून मोकळे ढग जाताना देखील दिसू शकतात. आपण सध्या बघतो की थोडं विदर्भामध्ये आज पावसाचं प्रमाण होतं, जळगाव जिल्ह्याच्या काही भागामध्ये, आणि कोकण किनारपट्टीला अधूनमधून सरी होत होत्या. रात्री याचं प्रमाण वाढणार आहे आणि उद्या खास करून हा जो कमी दाब आहे थोडा भूभागावर सरकण्याची शक्यता आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील काही भागात मोठी पावसाळी परिस्थिती निर्माण होऊ शकते असा अंदाज कायम आहे. यामध्ये उत्तर महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र, कोकण आहे. थोडं विदर्भाच्या उत्तरेकडून देखील याचा प्रभाव राहण्याची प्राथमिक शक्यता आहे. 5 तारखेला देखील ही चक्राकार स्थिती म्हणजे एक या ठिकाणी आहे, तर एक या ठिकाणी आहे. या ठिकाणी आपण अशा पद्धतीने 2 चक्राकार स्थिती बघतो. या चक्राकार स्थितीचा उत्तर महाराष्ट्रासहित मध्य महाराष्ट्र आणि कोकण असा प्रभाव 4-5 तारखेत दिसतोय, आणि ही एक विदर्भाच्या दिशेने सरकणारी सिस्टम आहे. त्यामुळे 6 तारखेलाही उत्तर कोकण किंवा संपूर्ण कोकणामध्ये, उत्तर महाराष्ट्रामध्ये, थोडं मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या उत्तरेकडे, विदर्भाच्या पश्चिम विदर्भामध्ये थोडंफार पावसाळी वातावरण राहू शकतं असा एक प्राथमिक अंदाज आहे. परंतु जी या भागातून ओरिसावरून आलेली चक्राकार स्थिती आहे ती मध्य भारतावर सरकते आहे, आणि त्यामुळे तसा याचा प्रभाव दीर्घकाळ मध्य भारतावर राहणार आहे. त्यामुळे या भागातून बाष्पयुक्त वारे खेचले जाणार आहेत, आणि त्यामुळे या भागात पावसाळी वातावरण राहील असा अंदाज आहे.